खेळायचा होता. वेग आहे, प्रचंड वेगानं टाकलेला बॉल बरोबर वेगानं बीट करत पुढे निघालाय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे, दुसरा बॉल अगदी डॉट बॉलच पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी गुरुनाथजी धुले यांच्याकडून. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो, आणखीन एक भन्नाट वेगाने यावेळी थोडासा पुढे ठेवलाय. वेगानं फटका खेचायचा होता ऑन साईडला, परंतु बॅट बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये आणि इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलं P1चं षटक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय सावले टीम कडनं आणि त्याच्यामध्ये अमरनं मात्र आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हो, बाची कडा घेतली पाठीमागे. एसटी रक्षक एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ड्राईव्ह लगावली होती परंतु त्याच्यापासून थोडासा दूर राहिला आणि इथून मात्र चांगला बॉलला स्टॉप केलाय. धाव या बॉलवरती देखील मिळणार नाहीये. अक्षय नॉन स्ट्राईक एंडवरती उभाच राहिला. तो आता मात्र स्ट्राईकसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. तो वाट पाहतोय त्याला स्ट्राईक कधी मिळेल, परंतु त्याला स्ट्राईक मिळतच नाहीये. काय बॉलिंग केली अमरनं. पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. मिळाली ती मात्र 1 विकेट. दमदार कामगिरी चालू आहे. हो, आणखीन एक पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. प्रत्येक बॉलवरती तो दबाव टाकण्याचं काम करते. सोमजा 11 सावले टीम मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी चालू आहे. बॉलिंग मार्कवरती अमरची काय जबरदस्त बॉलिंग. 5 बॉल टाकलेत आणि 5 बॉलमध्ये अद्यापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये. हो, इथून देखील अगदी आपण पाहताय शेवटचा बॉल देखील आला निर्धाव. आमदार चषक 2026 मधील पहिली मेडन षटक हाताळली आहे गोलंदाज अमरनं. सन्माननीय विलाजी मोडक साहेब यांच्याकडून अमर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कॅप्टननं पहिलं षटक स्वतःकडे घेतलं आणि कॅप्टननं दाखवलं की मात्र मला इथून कमीत कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे. मग पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव न खर्च करता 1 विकेट त्यानं मिळवली आहे. विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं कॅप्टन अमरकडनं. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या अमरची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. मेडन षटक टाकणं खऱ्या अर्थानं फार कठीण आहे, परंतु ते काम आणि ते कारनामा केलाय आमदार चषकामध्ये. अगदी आपण पाहताय दुर्वा 11 सावले आयोजित आमदार चषक 2026 मध्ये पहिलं मेडन षटक हाताळण्याचं बहुमान ते मात्र अमरने मिळवला. आपल्या गावच्या मैदानावरती खेळत असताना, गावच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. ओ, फटका अक्षयच्या बॅटमधून आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. अक्षय नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता. 6 बॉलमध्ये त्याला स्ट्राईक मिळालीच नाहीये. तो स्ट्राईकसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करत होता, परंतु जसा अगदी आपण पाहताय सेकंड ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली आणि इथून ओमकार धुलेच्या पहिल्याच बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून आला हा षटकार. पहिलं षटक जे मेडन आलं होतं त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. हो, चांगला बॉल यावेळी वेगवान आला. पाठीमागे ठेवला थोडासा टप्पा आणि तिथून मात्र बॉलला थोडंसं टिकअप करत असताना वेगानं पुढे निघाला. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती कमबॅक इथून आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज ओमकार धुलेचं अक्षर सेकंड एंडवरती आहे. हो, यावेळी मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. हो, पकडली एक कॅच. टी फॉर टॅक. मागची गोल्डन विकेट अक्षय बाद.
पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता अक्षय बाट मधून ओमकार धुलेच्या विरोधामध्ये, परंतु तदनंतर आलेला डॉट बॉल आणि लगेच तिसऱ्याच बॉलवरती ती मोठी विकेट मिळाली आहे ओमकार धुलेला. काय पलटवार दिला ओमकारनं. एक षटकाराचा मार जरूर खाल्ला, परंतु त्याचं प्रत्युत्तर अगदी आपण पाहता अक्षयची त्यानं विकेटच मिळवली आहे. पहिलं षटक अगदी मैदान आलं आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्यात आणि त्याच्यामध्ये देखील एक विकेट पाहायला मिळते. हो पडल्यानंतर आतमध्ये आल्या लाऊड अपील पंचांकडे अगदी 11च्या 11 खेळाडू अपील करतात. लॉंग ऑफ आणि लॉंगरला माहीत देखील नाहीये की मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, परंतु इथे दबाव टाकायचा आहे. तो दबाव प्रस्थापित करत असताना प्रत्येक जण आपला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळतो आहे. दमदार कामगिरी चालू आहे गोलंदाजी मार्कवरती सोमजाई सावली टीमची. हो यावेळी अगदी आपण पाहता फटका चांगला केला. फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतात. डीप मधनं येतील तोपर्यंत धाव मिळाली ती फक्त सिंगलनं धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 7 धावा धाव फलकावरती. विकेट आल्या 2. बॅटिंग करते जयभवानी अर्बन टीम. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. आता खऱ्या अर्थानं डिसिजन अंगलट आलाय की काय असं चित्र जरी स्पष्ट होत असेल तरी देखील या टीमकडे बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे. म्हणजे अगदी तुमच्या 9व्या 10व्या क्रमांकावरती देखील बॅट्समन आहेत. त्याच्यामुळे इथून देखील आपण पाहायला गेलं ना तर मात्र मोठे फटके मारू शकतात. ती खऱ्या अर्थानं कॅपॅसिटी या फलंदाजांकडे. हो ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये फिल्डर वेगानं धावत येतात तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगलच पाहायला मिळेल. हे चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. ज्यावेळी तुमच्या विरोधामध्ये गोलंदाज आक्रमक होतात, ज्यावेळी तुमच्या विरोधामध्ये गोलंदाज डॉट बॉल फेकत असतात, विकेट येत असते, त्यावेळी त्यांना सन्मान देणं हे फार गरजेचं असतं. आणि तो सन्मान आता इथून अगदी आपण पाहताय रोशन आणि त्याच्या साथीनं प्रवीण मात्र देत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 4 बॉलमध्ये धावा 6 आल्या होत्या, विकेट 1 आली होती. शेवटच्या 2 बॉलवरती आल्या 2 सिंगल. एकंदरीत पॉवर प्लेचं षटक इथून समाप्त झालेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा आल्याच नाही जिथे विकेट आली 1 आणि सेकंड पॉवर प्लेमध्ये धावा आल्यात त्या मात्र 8 आणि तिथे देखील आपल्याला 1 विकेट पाहायला मिळाली. एकंदरीतच 2 पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. धावा आल्यात 8, विकेट्स आल्यात 2. बॅटिंग करतीये जय भवानी अर्बन टीम. सॅकिंग गेनमध्ये आपण पाहताय रोशन त्याच्या साथीनं प्रवीण. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले समाप्त झालाय. आता खऱ्या अर्थानं बाउंड्री लाईनवरती ते 5 फिल्डर तुम्हाला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. आणि आता इथून खऱ्या अर्थानं हे षटक हे कोणाकडे मात्र सोपवलं जाईल. पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती अमर आला. सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहता अमर धुले सेकंड स्पेलमध्ये. तिसरं षटक चालू आहे. थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस होताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हे चेंजेस करत असताना टाईम देखील आपल्याकडे कमी आहे. आपल्याला फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे पहिल्या सत्रासाठी. हे देखील आपल्या लक्षात असू द्या आणि त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच मग मात्र तुम्ही टाईम घ्या. कारण की जसा पहिला बॉल डिलेवर्ड होते तसं मात्र आमचे स्कोरर मित्र त्या ठिकाणी टाइमर सेट करतात. समोर लॉप केलाय, फिल्डर चुकी करतात. अगोदरच पुढे आले, कॅच ड्रॉप झाली, बॉल पाठीमागे चाललाय. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2 संधी पुनश्च एकदा निर्माण झाली होती. अमर दुलेला पुनश्च एकदा विकेट मिळाली होती, परंतु इथे फिल्डरकडनं चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. धावा मिळाल्या त्या 2. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी सांगितलं जातं. इथे कॅच ड्रॉप झाली आहे. संधी तर मिळाली आहे. फलंदाज रोशनला त्या संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. चला वेळ जास्त घेऊ नका, हेच आमचं देखील तुम्हाला प्रत्येक बॉलवरती सांगणं आहे. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना वेळेचं देखील भान ठेवणं फार गरजेचं आहे. हो खोला टाकला होता, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर पाठीमागे चालेल. हो कॅच ड्रॉप पुनश्च एकदा चुकी झाली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं कॅच ड्रॉप केली आहे. फेकी देखील खराब, परंतु बॅकअप आहे. धाव इथून मिळणार नाहीये. त्या 2च धावा पुनश्च एकदा पाहायला मिळतात. पुनश्च एकदा संधी मिळाली आहे फलंदाज रोशनला. बॅक टू बॅक 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. जिथे गोलंदाज आपल्यामधलं सर्व काही सर्वस्व पणाला लावतात तिथे मात्र आता जर पाहिलं गेलं तर फिल्डिंग डिपार्टमेंट खराब कामगिरी करताना पाहायला मिळतीये.
हो चांगला बॉल अगदी आपण पाहताय गोल्डन स्पॉट वरती टाकलाय तिथून मात्र बॉलला थोडीशी उचली दिली बाउन्स दिलाय आणि बॉल सरळ निघून चाललाय तो एसटी रक्षकाकडे आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय काय बॉलिंग केली अमर दुलेनं टीमचा कॅप्टन सेनापती सर सेनापती त्यानं सुरुवात चांगली करून दिली आणि तिथून मात्र अगदी आपण पाहताय टीम देखील चांगलं काम करताना परंतु फिल्डिंग यो इथे देखील लाऊड अपील फन्सांचं फिंगर अप फलंदाज आणखीन एक बाद रोशन आउट गोलंदाजी मधून दाखवते मैदानाच्या आतमध्ये सोमजा 11 सावले टीम आपला खऱ्या अर्थानं संपूर्ण गाव आपली मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आणि त्यांना खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी खुशच केलाय हो यावेळी हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉलला अडवलं जात आहे आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर टीमचा सगळ्यात अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पांडुरंग खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो ते पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिल्या बॉलला सन्मान दिलाय ते मात्र अमर दुलेचा डॉट बॉल आला नेक्स्ट बॉल हो पुढे सरकलेत आडव्या बाटनं अगदी आपण पाहता गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न एक कंप्लीट झाली दुसरीसाठी वेगाने निघालेत हो दुसरी धाव देखील कंप्लीट होईल गुड रनिंग बिटवीन विकेट धाबा जमा करायचे आहेत धाबा बनवायचे आहेत आणि तो प्रयत्न करत असताना जय भवानी अर्बन टीम पाहायला मिळते पांडुरंग आणि त्याच्या साथीनं आता पाहता प्रवीण धावसंख्या एकंदरीतच अगदी आपण पाहता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 आल्यात 14 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात विकेट्स आला तीनही महत्वपूर्ण फलंदाज जिथे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जयेश बाद झालाय अक्षय बाद झालाय आणि त्याच्यानंतर रोशन देखील बाद झालाय तीनही हार्ड हिटर फलंदाज ते लवकर परतलेत मंदारजी दगडे यांच्याकडून अगदी आपण पाहताय पांडुरंग यांनी जर का 3 षटकार हॅट्रिक जर का ठोकली तर मात्र त्यांच्यासाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल षटकार हॅट्रिकसाठी मंदार दगडे यांच्याकडून अगदी आपण पाहताय कॅश प्राइज लागले जात आहे आता आवश्यकता देखील षटकारांचीच आहे जय भवानी अर्बन टीमला आज खऱ्या अर्थानं अर्बन टीम मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे मग त्यांची मॅच पाहण्यासाठी मंदार दगडे असतील भगवान गायकवाड असतील किशोर असतील मनीष असतील हे सगळेजण खऱ्या अर्थानं त्यांची मॅच पाहण्यासाठी आलेत त्यांचं देखील आपण आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करूया हे सगळे मित्र परिवार आहेत आणि अगदी आपण पाहताय प्रत्येकाचे मॅच कोणत्याही मैदानावरती असो मग त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत हो शॉट बॉल हुक केलाय बॉलला सरळ पाठवलाय सावले गावामध्ये ठोकलाय प्रवीण हा षटकार तर डॉट बॉल पाहायला मिळत होते विकेट्स पाहायला मिळत होते परंतु जसं चौथं षटकाला सुरुवात झाली प्रवीण स्ट्राईक वरती आला त्यानं मात्र एअर स्ट्राईक करायला सुरुवातच केली आहे त्याच्या बॅटमधून कैलासच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या आता फ्लाय होती आहे ती जाऊन पोहोचेल मात्र 20 वरती 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात विकेट्स आला 3 बॅटिंग करते जय भवानी अर्बन टीम त्यांच्या विरोधामध्ये घरच्या मैदानावरती अगदी आपण पाहताय खेळ करत असताना सोमजा 11 सावले टीम आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच 20 धावा धावफलकावरती आहेत आता खऱ्या अर्थानं कॅप्टन देखील हेच म्हणत असतील की किमान 40 धावा इथून जर का बनल्या तर मात्र एक फायटिंग टोटल आणि त्या धावसंख्येला आम्ही देखील फाईट करू शकतो त्या धावा आता धावफलकावरती येणं फार गरजेचं राहील
हो यावेळी चांगला बॉल. अगोदरचा बॉल जर पाहिला तर अगदी अखूड टप्प्याचा होता, त्याच्यावरती मात्र तो फटका पाहायला मिळाला, 6 धावा आल्या. परंतु हा बॉल जर पाहिला ना तर बरोबर थोडासा पुढे ठेवला आणि तिथून अगदी आपण पाहताय तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना हो यावेळी खोला टाकला होता ऑन साईडला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, धाव मिळेल ती मात्र फक्त आणि फक्त सिंगल. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी आपण पाहताय 21 धावा धावफलकावरती आलात. प्रवीण त्याच्या साथीने आपण पाहताय पांडुरंग, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतात. हो ड्राईव्ह केलाय, एकच धाव तोपर्यंत. दीप भानुदास धुले यांच्याकडून सावले टीमसाठी विकेट हॅट्रिक जर का कोणत्या गोलंदाजानं मिळवली तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हो ऑन साईडला फटका तर केलाय, फिल्डर आहेत, डाऊन दी बॉल, पकडली एक कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. प्रवीण बाद. बारणे दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं. इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. थँक्यू योगेश सर. या दरम्यान पांडूने जर का 6 मारला, सीतारामजी धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि या दरम्यान पाहतो व्यासपीठावरती खरं तर पाहुण्यांची गर्दी दुसऱ्या रात्रीमध्ये आणि पाहुणे उपस्थित होते. आदरणीय उद्योजक कोलारे गावचे कृष्णा घाटे साहेब आणि त्याचबरोबर नवनाथजी बागडे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं सहर्ष स्वागत. आणखी जर का एक कॅच पकडली तर दीप भानुदास धुळे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रवीण बाद झाला, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रमोद आला, थोडासा उशिराने दाखल झाला. हो इथे देखील अपील केली जाते. यस पंचांचं फिंगर अप, फलंदाज प्रमोद आल्या पावली पाठीमागे फिरतोय. 2000 दीप भानुदास धुळे यांच्या वतीने असतील. संपूर्ण टीम साठी ते कॅश प्राइज असेल. भानुदासजी धुळे साहेब शिवसेनेचे या विभागातील शिवसेना वाढवण्यासाठी आणि विकास कामांचे खरं तर हे कार्यसम्राट माजी सरपंच आणि पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख भानुदासजी धुळे आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने हे संपूर्ण टीमला 2000चा कॅश प्राइज. खऱ्या अर्थानं अजय सर, जसा प्रमोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, एक आशेचं नवीन किरण खऱ्या अर्थानं जय भवानी अर्बन टीमसाठी जरूर होतं. कारण की प्रमोदकडनं ती अपेक्षा जय भवानी अर्बन टीमला जरूर होती, परंतु तो देखील सर आता कॅश प्राइज वाढलंय बघा. जर तिसरी कॅच आली तर दीप भानुदास धुळे यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज. हे स्पर्धेचे आयोजक आहेत भानुदासजी धुळे साहेब आणि त्यांच्या वतीने 5000. काय जबरदस्त मॅच चालू आहे मैदानाच्या आत. हो बॅकवर्ड लावून कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे खऱ्या अर्थाने ते वाईट साठी दाद मागितली जाते. पंच अगदी शब्द तेच सांगतात की बॉल बरोबर वाईट लाईनच्या आतून आला आणि इथून अगदी आता जर पाहिलं गेलं तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला, DRSची मागणी केली आहे. चेक करतोय आपण आता KTC लाईव्हच्या टेक्निकल रूममधून, जिथे खऱ्या अर्थानं आज स्वतः KTC लाईव्हचे प्रोप्रायटर अजिंक्य पवार सर टेक्निकल रूममधून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी आता चेक करतायत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या अकाउंटमध्ये खऱ्या अर्थानं ॲड होती. एक्स्ट्राच्या साह्यानं जर पाहिलं गेलं तर मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते 23. शेवटचं षटक चालू आहे. गोलंदाज जितेंद्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो पुन्हा एकदा समोर मात्र कट केलाय, गॅप शोधली आहे, एक कंप्लीट झाली आहे, दुसरी मिळेल का? ओ फिल्डर कडनं चुकी झाली आहे,
बॉल सरळ चालला डीप मध्ये, 2 धाबा त्या कंप्लीट झाल्यात. तिसरीसाठी कॉल दिला जातोय आणि तिसरी धाव घेताना फलंदाज योगेशला मात्र इथून परतावं लागतं. खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजानं बॅटिंग केली होती त्यानं मात्र ती तिसरी धाव कंप्लीट केली आणि योगेश मात्र इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो. क्रिकेटमध्ये यस नो वेट आणि वॉच या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तुमच्यामध्ये कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. आखो या आखो में इशारा होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असतात, ज्यावेळी तुम्हाला एखादी चोरटी डाव त्या ठिकाणी घ्यायची असते, त्यावेळी तुमच्या आखो या आखो मध्ये इशारा व्हायला हवा. परंतु इथे कॉलिंग जरूर दोन्ही बॅटरची होती, परंतु योगेश त्या ठिकाणी पोहोचलेच नाही. धाबा मिळाल्या त्या 2 धाब्यांना धावफलक जाऊन पोहोचले. 25 धाबा धावफलकावरती आहेत. विकेट्स आल्यात जय भवानी अर्बन टीमच्या, त्या मात्र 6. शेवटचं षटक चालू आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. समजाई सावले टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता फील्डिंग करत असताना घरच्या मैदानावरती काय दर्जेदार खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. गोलंदाजीतला कस अगदी आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजानं ते कॉन्ट्रीब्युशन करत असताना एक जबरदस्त स्पेल हाताळला. पहिले कॅप्टननं सुरुवात करून दिली. कॅप्टननं मात्र मेडन षटक हाताळलं आणि तदनंतर मात्र प्रत्येक गोलंदाजानं योगेश सर, नयनने जर कॅच पकडली तर भानुदाजी धुळे साहेबांच्या वतीने कॅश प्राइज आहे टोटल 500 रुपयाचा. विलासजी मोडक साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. हो, इथे बाची कडा पाठीमागे शॉर्ट टर्मनला चुकी झाली. बॉल डीप मध्ये चालला. 3 क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत बॉल जाईल सीमा पार. धावा 4, नशिबाचा चौकार. कडून जर का सिक्सर हॅट्रिक आली तर टोटल 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सावळे हेदवलेची स्पर्धा म्हटली ना, फक्त बक्षिसांचा पाऊस. 29. ओ हेलिकॉप्टर उडवलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. 1 तर कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का? परंतु नकार दिलाय. साफ नकार दिलाय पांडुरंग यांनी. आता स्ट्राईक त्यांनी मात्र स्वतःकडे ठेवली आहे. धावा धावफलकावरती 30 आलात. आत्ता जर इथून पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चला पुढील दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. जय हनुमान भुतिवले आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 बारणे. चला कॅप्टन, टॉस साठी रिपोर्टिंग करा. बरेचसे पाहुणे या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान यानंतर केला जाणार आहे. 50 जर का कोणत्याही बॅटरने ठोकली तर विशाल दलवी यांच्या आणि दीपक भाळके यांच्याकडून 3000. ओ फटका चांगला गॅप मध्ये. बॉल सरळ जाईल सीमा पार. धावा मिळतील 4, चौकार. बॉल पहिल्या सत्रातील बाकी आहेत. गोलंदाज जितेंद्र हो यावेळी पुढे सरकले होते. स्टेप आउट झाले होते. बरोबर फॉलो केला आणि इथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. ज्या बॅटिंग लाईनअप कडे खऱ्या अर्थानं पाहिलं जात होतं, ज्या खऱ्या अर्थानं सुरुवात नेहमीच आपल्याला जय भवानी अर्बन टीमकडनं जी विस्फोटक होताना पाहायला मिळते, परंतु अगदी आमदार चषकामध्ये ती सुरुवात पाहायला मिळालीच नाही. हो पुन्हा एकदा लेट कट केलायचा होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून षटक क्रमांक 5 समाप्त झालं. म्हणजे पहिलं सत्र समाप्त झाले. धावा धावफलकावरती आल्यात त्या 34 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता बनवायच्या आहेत सोमजाई माता 11 सावले टीमला त्या मात्र 35. सर थँक्यू सर. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे जिथे मी दोन्ही कॅप्टन उपस्थित झाले. मी नवनाथजी बागडे यांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते करावा. नवनाथ बागडे साहेब यांना विनंती करेल. कोल्हारे ग्रामपंचायतीचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष यांच्या शुभास्ते करतोय आपण. जय हनुमान भुतिवली आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 बारणे या 2 टीम मध्ये टॉस. कॅप्टन 4 ओव्हरची मॅच असेल ही गोष्ट लक्षात घ्या. कोण कॉल करेल? नवनाथजी बागडे साहेब यांच्या शुभास्ते. टॉस इथे करतोय. हेड इज द कॉल.
पटेल टॉस जिंकला जय हनुमान भुतीलने कॅप्टन लहू डिसिजन काय असेल तर डिसिजन पेंडिंग आहे. मी नवनाजी बागडे साहेबांना इथेच थांबवेल. दोन्ही कॅप्टन लवकर निर्णय घ्या आम्हाला कळवा आणि स्पर्धेचे आयोजक गणेशदादा मोडक आणि विलाजी मोडक साहेबांना विनंती करायला आपण या ठिकाणी यावं आणि सर्व पाहुण्यांचा सन्मान आपल्या शुभास्ते करावा. कोल्हारे ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष युवा नेतृत्व नवनाथ बागडे यांचा सन्मान गणेश मोडक आणि विलास मोडक दोनही आयोजकांच्या शुभास्ते इथे केला जाईल. नवनाथ बागडे यांचं आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. गणेशजी मोडक विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सावळे हेदवली आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या शुभास्ते करतोय आपण सन्मान. त्यानंतर कोल्हारे गावचे उद्योजक आदरणीय कृष्णा घाटे साहेबांचा सन्मान या आमदार ट्रॉफीमध्ये केला जाईल. मी विनंती करतोय शिवसेनेचे ग्रामपंचायत प्रमुख गुरुनाथजी धुळे आपल्या शुभास्ते कृष्णा घाटे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. टॉस जिंकला जय हनुमान भुतिवलीने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढील मॅचमध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. मोरिया 11 बारने आपल्याला बॅटिंग करायची आणि सन्माननीय कृष्णा घाटे साहेब सन्माननीय उद्योजक कोल्हारे गावाचे प्रतिष्ठित आदरणीय कृष्णा घाटे साहेबांचा सन्मान गुरुनाथजी धुळे साहेबांच्या शुभास्ते. वॉर्म वेलकम गुरुनाथजी धुळे साहेब. आणि त्यानंतर कोल्हारे गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख यंग डॅशिंग महेशदादा हजारे यांचा देखील सन्मान या मुख्य मंचकावरती केला जाईल. महेशदादा एक युवा नेतृत्व दमदार आणि मी विशाल दलवीला विनंती करेल विशाल दादा आपण आपल्या शुभास्ते आपण महेशदादा हजारे यांचा सत्कार करावा. शिवसेनेचे कोल्हारे शाखेचे शाखा प्रमुख आहेत. युवा डॅशिंग आणि प्रचंड मेहनत शिवसेना वाढवावी यासाठी घेत असतात ते महेशदादा हजारे यांचा सन्मान विशालदादा दलवी यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. त्यानंतर आदरणीय जयेशदादा शिंगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दिगंबर विर्ले यांना मी विनंती करेल की आपल्या शुभास्ते आपण जयेशदादा शिंगे यांचा सन्मान करावा. आदरणीय जयेशदादा शिंगे यांचा सन्मान या मंचकावरती केला जातोय. खरं तर हे सर्व शिलेदार आहेत जे मात्र शिवसेना वाढवण्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायत परिसरात मेहनत घेतात आणि हुमगावचे सन्माननीय माजी सरपंच सुनीलजी बागडे आणि त्यांच्या मित्र परिवाराचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी यानंतर जितेंद्र शिंगे दादा यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. जितेंद्र दादा बालचंद्र दळवी यांना विनंती करेल बालचंद्र दादा आपल्या शुभास्ते सन्मान करावा. जितेंद्र शिंगे दादांचा सन्मान आणि त्यानंतर भावेश बोंबे दादा याचा देखील सन्मान केला जाईल. गेम इथून सुरू होईल. भावेश बोंबे दादा यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. जितेंद्र शिंगे दादा यांना आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहतात. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा टुवर्ड्स द मॅच. अंपायर थोडं 30 सेकंद फक्त मॅच थांबवा बाकी काय नाही. जितेंद्र शिंगे दादा यांचा सन्मान केला जातोय आमदार चषक 2026 मध्ये. त्यानंतर हनुमानजी बोडके यांचं देखील आगमन. हनुमानजी बोडके साहेब आपण या. भावेश बोंबे दादा यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सुनीलजी बागडे साहेबांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. मी विनंती करतोय विलाजी मोडक साहेबांना की भावेशजी बोंबे यांचा सन्मान आपल्या शुभास्ते करावा. मॅच ऑन होईल. आदरणीय रामदासजी जाधव साहेब यांचं देखील आगमन. बागडे साहेब आपण आसनस्थ व्हावं. मॅच सुरू करू. ओव्हर मध्ये ब्रेक आला की आपण सगळ्या पाहुण्यांचा या गावचे जावई सन्माननीय सुनील दादा बागडे 3 बॉल 3 सिक्सर जर का मारले तर 5,000 जावयांचा दणका. 2 मारले तर 1100 रुपये. जगदीश कोंडिलकर यांच्याकडून 3 मारले तर 1100. अनिल कोंडिलकर यांच्याकडून 500. स्कोरर फक्त पैसा आपण लिहून ठेवा. 1 सिक्सर जर स्टेज वरती आला तर 2,000 सोमनाथजी मोडक. दुर्वेश धुळे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी टोटल 3,000 आणि फलंदाज इथून आउट. आदरणीय रामदासजी जाधव यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतो. चला एकच सन्मान बाकी आहे. मॅच सुरू झालेली आहे. मॅचकडे देखील आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. रामदासजी जाधव योगेश धुळे यांच्या शुभास्ते करतो आपण सन्मान. अक्षयचा बॉल गोलंदाजाकडे चेंडू
रामदासजी जाधव साहेबांचा सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच साहेब, आपण आवर्जून या स्पर्धेमध्ये दाखल झालात. विजयासाठी जे लक्ष ठेवण्यात आलंय, पण इथून मात्र सुरुवात थोडी कठीण झालेली आहे सोमजा 11 सावळेची. पारितोषिक भरपूर आहे पण दबावही तेवढाच आहे. वाह, गुड बॉल. यॉर्कर स्पॉट वरती चेंडू टाकलाय, फलंदाजाला प्रत्युत्तर देता आलं नाही. डॉट बॉलची फेक अक्षय कडून. जय भवानी आर1. यावर्षी अनिल शेठ काळन यांची नाईट टुर्नामेंट आणि फायनल खेळला होता जय भवानी आर1. बॉल बॉल इथून उडवलाय ऑन साइडला. कॅच आउट, कॅच आउट, फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक जर कमावली तर दिगंबर विर्ले यांच्याकडून 500 रुपये असतील बॉलरसाठी. सोमजाई 11 सावळे घरच्या मैदानावरती. आणि जर या मॅच मध्ये जो कारनामा करतोय बॉलर सुनीलजी बागडे साहेब, सावळे गावचे जावई, यांना विनंती करा आपण स्टेजवरती आसन सवा. दिगंबर विर्ले यांच्याकडून 500 आणि 500 सुनील दादा बागडे यांच्या 1000. दिगंबर विर्ले यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी ते 500चा कॅश प्राइज आहे. अनिल कोंडिलकर यांच्याकडून 500. अमरच्या प्रत्येक 6 साठी विलास दादा मोडक यांच्याकडून रोख रक्कम 500. बक्षिस इतकी आहेत ना का स्कोर किती झाला हेच मला ठाऊक नाही. खूप बक्षीस आहेत. स्कोरर आपण अलर्ट राहा. मेडन ओव्हर टाकलेले अमर धुळेने त्याला विलाजी मोडक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. बॉल बॉल इथून मारलाय, अडवलाय बॉल. रनआउटची चान्स. थांबलेत. या मैदानावरती सोमजा 11 सावळे धावांसाठी संघर्ष करतोय. बक्षिसांचा पाऊस, पैशाचा पाऊस पडला पण धावा थांबल्यात. अमर धुळेने 3 सिक्सर मारले तर भालचंद्र दळवी यांच्याकडून रोख रक्कम 500. स्वप्नील, पहिली ओव्हर समाप्त झाली. स्कोर किती झालाय? 1च धाव आणि येणारे 24 चेंडू विजयासाठी धावा हव्यात 34. बघा आमच्या बालके साहेबांचं काउंटिंग किती भारी आहे, धुळे साहेबांचं काउंटिंग किती भारी आहे. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. फक्त बघा मी पारितोषिक अनाऊन्स करतोय. ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लावलंय की यानंतर खरं तर आपण ते कमावल्यानंतर नक्की या आणि इथे द्या त्यांना. ओके, चला टीम मीटिंग करू नका, इतका वेळ घेऊच नका, आपल्याला रिक्वेस्ट असेल. चला इथून धाव फलकावरती आपण पाहताय 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा आल्यात ते 1, विकेट्स आल्यात त्या मात्र 2. खऱ्या अर्थानं जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होती जय भवानी आर1 टीम, तिथे मात्र मेडन षटक आलं होतं आणि 1 विकेट आली होती. इथे देखील त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना सावले टीमनं फक्त 1च धाव बनवली आहे आणि मात्र विकेट्स देखील 2 बहाल केल्यात. योगेश सर, सावळेची मॅच ना गर्दी तर होणार. या दरम्यान पाहतो केतन दादा धुळे, विकी कराले आणि मोहन मोडक या तीनही मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. कोल्हाऱ्यावरून जे पाहुणे आलेले आहेत ना, महेशदादा हजारे, नवनाथजी बागडे, कृष्णा गाटे साहेब, जितेंद्र शिंगे दादा, महेश बोंब्यार, भावेश बोंब्यार, सगळे अचंबित आहेत की काय पैशाचा पाऊस पडलाय सावळे दौलीमध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. 4 ओव्हर 34. जितका पैशाचा पाऊस आहे ना तितक्या धावा थांबल्यात. दबाव भरपूर झाला आता सोमजा 11 सावलेवरती. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. मॅच थांबवू नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट आहे. कारण की प्रत्येक टीमला आपण बरोबर 25 मिनिटांचा अवधी दिला 1 सत्रासाठी. तसं मला आता वेळ घेऊ नका. टायमर या ठिकाणी सेट आहे. मग शेवटच्या षटकामध्ये फिल्डर आत आला तर मात्र तुम्ही विचारूच शकत नाही की तो फिल्डर आतमध्ये कसा आला. 24 बॉलमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि आता गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज प्रमोद आलाय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन प्रमोद गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. आमदार चषक 2026 पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, दुसरी रात्र या स्पर्धेची. दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं सुरू असलेली स्पर्धा. आणि इथे प्रमोदच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. फलंदाज अमर धुलेनं ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती वार केला अमर धुलेनं. स्ट्राईक मिळालीच नव्हती आणि आता मात्र जशी स्ट्राईक मिळाली तसं मात्र ए स्ट्राईक त्यानं देखील केली आहे षटकारानं.
हो खोला टाकलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॉल चाललाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत धाव एकच आली आहे, एका धावानं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 8 वरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये. सर प्रत्येक सिक्सरला सोवळे संघासाठी स्वप्नील दळवी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आता कॅश पण आपण एकदाच अनाऊन्स करू कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. ओके चला मॅच कडे सर्वांचं लक्ष वेधून घेतो कारण की मॅच इतकी जबरदस्त हाय व्होल्टेज पाहायला मिळते आहे. हो पुन्हा एकदा अगदी आपण पाहता ड्राईव्ह केला, बरोबर अगदी फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेत. धाव इथून देखील आपण पाहताय सिंगलच पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने ते आक्रमण केलं प्रमोदच्या विरोधामध्ये, परंतु तदनंतर जर पाहिलं गेलं तर प्रमोदनं देखील अचूक टप्पा या ठिकाणी ताला देखील मिळवला आहे आणि तो अचूक टप्प्यावरती आता इथून गोलंदाजी करत असताना, परंतु आता पुन्हा एकदा सॅकिंग एंडवरती आपल्याला अमर पाहायला मिळतो आहे. अमर दुले टीमचा कॅप्टन ऑन साईड. हो लाऊड अपील पंचांकडे केली जाते आहे. आता खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहताय बॉल पायावरती आदळलाय सर दोन पायावरती बॉल आदळला आणि 2000चा कॅश प्राइज आलाय. अमर धुळेने जर एक 6 मारला तर दीप 2 मारले लगातार तर दीप भानुदास धुळे यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज आहे. एक सिंगल आली आहे लेग बायच्या साह्यानं अगदी आपण पाहता लाऊड अपील झाली, परंतु कदाचित तो इम्पॅक्टच बाहेर असावा, ऑप्शन मिस करत असावा आणि ते पंचांनी पाहिल्यानंतर अगदी नॉट आउटच दिला. प्रमोद आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. हो ऑन साईडला खेचून मारलाय, फिल्डर आहेत, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे मस्तकावरती दस्तक दिलाय, ठोकलाय अमर दुलेनं भव्य षटकार. यांच्याकडून 200 रुपये जमा झालेले आहेत. भरपूर कॅश प्राइज आहे, खरं तर मला मोजायलाच अर्धा तास जाईल. ओव्हर टू सर. ही काच होती की मॅच होती ते आता मात्र इथून पाहायला मिळेल. फटका काय सजवला, अगदी आपण पाहताय फलंदाज रोहिदास यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाला. हो इथून देखील अगदी आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा ओ इथे सर विकेट आहे का? ओके विकेट आहे. फलंदाज इथून बाद होतील रोहिदास. टी फॉर टॅक जसं तसं प्रत्युत्तर, फलंदाज बाद. अगदी आपण पाहता तिसरी विकेट आली आहे. ते आता मात्र समजाई 11 सावले टीमचे आपण पाहता 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिथून मात्र तिसरी विकेट आली आहे. 16 या धावसंख्येवरती अगदी जर पाहायला गेलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 16 धावा धावफलक्यावरती आहेत. अमर धुले अजूनही मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 18 बॉल आणि अजून 19 धावांची गरज आहे. 18 बॉल विजयासाठी 19 धावांची गरज. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळते, परंतु अशाच मॅचेस या खऱ्या अर्थाने शेवटच्या बॉलपर्यंत आणि हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅचेस या नेहमीच खऱ्या अर्थाने शेवटच्या बॉलपर्यंत आणि हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. सर हनुमानजी बोडके यांच्याकडून 3 सिक्सर आले तर 2000चा कॅश प्राइज आहे आणि त्यातीलच एक मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच दर्जेदार. हो हलक्या हाताने स्केअर करायचा होता, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पुन्हा एकदा अक्षय आला आणि पहिल्याच बॉलवरती मात्र अक्षयच्या विरोधामध्ये ती सिंगल धाव घेऊन मात्र नॉन स्ट्रायकिंगवरती आला तो अमर दुले.
अगदी जर पाहिलं गेलं तर अमरला देखील माहिती आहे की अक्षय इथून मात्र भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. हा टीमचा खऱ्या अर्थानं प्रमुख अस्त्र आहे. त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ती प्लॅनिंगनुसार ते क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. त्याला सन्मान देणं फार गरजेचं आहे. त्याचं षटक इथून जर का निघालं ना तर मात्र येणाऱ्या कोणत्याही षटकामध्ये ते आक्रमण होऊ शकतं. आणि त्यानं मात्र पहिल्या बॉलवरती ती सिंगल घेतली आहे. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र 17वरती 17 धावा धावफलकावरती 35 धावसंख्येची आवश्यकता असताना हो यावेळी देखील आपण पाहता ऑन साईडला केल्याचा होता. व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही. डीपमध्ये चाललाय. काऊ कॉर्नरचे फिल्डर आलेत. तोपर्यंत एकच जावेतून आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. समजदारीचं क्रिकेट कशा रीतीनं खेळलं जातं हे खऱ्या अर्थानं सोमजा 11 सावले टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतं. आता माहिती आहे इथून अमर आणि त्याच्या साथीनं आपण जर पाहायला गेलं तर ओमकार दुलेला देखील की सिंगल डबलने देखील ही मॅच फिनिश होऊ शकते. अशा वेळी खऱ्या अर्थानं जोखीम उचलणं हे फार कठीण आहे. परंतु इथे अगदी आपण पाहताय रचनात्मक फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार जाईल. धावा 4 मिळतील. चौकार. बाजूने काढल्या बॉलला. बॉल सरळ चालला डीप. एकचा कव्हर सीमा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अमर दुलेच्या बॅट मधून चौकार. जर का पाचशे सगळ्यांचं बक्षीस आम्ही अनाऊन्स केलेलं आहे. ते एकदा का लागलं की मी स्वतः हायलाइट चेक केलं आणि सगळ्यांचं बक्षीस देईन. 26 धावा धावफलकावरती आलात. हो पुन्हा एकदा पाठीमागे शॉट फाईन लेगच्या बाजूने खेळलाय. बॉल चालला डीप फाईन लेग सीमा पार. चौकाराची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे अमर दुलेची. बॅक टू बॅक 3 चौकार. जे या स्पर्धेतील दुर्वा 11 सावले आयोजित आमदार चषक 2026 मधील ही दुसरी चौकाराची हॅट्रिक आली आहे. ती अमर दुलेच्या बॅटमधून. घरच्या मैदानावरती खेळत असताना गावच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय खेळलाय आज. कॅप्टन चला सीनातान. जबरदस्त इनिंग. हो यावेळी ऑन साईडला खेळायचा होता. दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून आपण पाहताय अमर दुले यांच्या चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि विशाल दलवी यांच्याकडनं देखील 500. सर आपण स्कोर अपडेट करा फक्त. किती बॉल मध्ये किती पाहिजेत. 30 धावा झाल्यात. आता 5 धावसंख्येची 5 रनची गरज. आणि या दरम्यान पाहतो आपण कोल्हारे ग्रामपंचायत परिसरातील सर्व पदाधिकारी या स्पर्धेतून रजा घेतात. उद्योजक कृष्णा गाठे साहेब, त्याचबरोबर शिवसेनेच्या शाखार बनू महेशदादा हजारे, भावेश बोंबे दादा, त्याचबरोबर माजी तंटमुक्ती अध्यक्ष नवनाथजी बागडे, जितेंद्र शिंगे दादा, या सगळ्या पाहुण्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 5 रनची इथून गरज आहे. चला पुढील मॅचच्या टॉससाठी आमंत्रित करतोय. नाही टॉस झालेलं आहे. पुढील मॅचचा जे अनुमान भुतिवलीने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. चला रेडी राहा. लगेच दोन्ही टीम रेडी राहा. 500 रुपये कोणासाठी आहेत. 12 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी पैसा गोळा करतोय. एकदा लागले की मला आठवण द्या. चौकार हॅट्रिक जे मारले अमरने त्यासाठी दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून 1500 आणि विशाल दलवे यांच्याकडून 1000. योगेश धुळे यांच्याकडून 500. पैसा जितका आहे ना की मला असं वाटतं की माझं गणित आता फसलंय. चला मास स्टार्ट करा. 12 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. अक्षय जो इकॉनॉमिकल ठरला होता पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्याच विरोधामध्ये धावा बनवला त्या मात्र अमर दुलेनं. अमर दुलेच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं अक्षयनं काहीच करता आलं नव्हतं. परंतु इथे जर पाहिलं तर अक्षयच्या विरोधामध्ये अमर दुलेनं मात्र चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून ते लगातारचे 3 चौकार पाहायला मिळाले. आता येणारे बॉल जर इथून आपण पाहायला गेलं 12 आणि धावा बनवायचे त्या 5. हो इथून देखील आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. ओमकार ऑन स्ट्राईक आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रवीणचा हा वेगवान बॉल
धाव इथून मिळणार नाहीये. डॉट बॉल आलेत. आता ह्या धाबा जर का बचाव करायचा असेल इथून जय भवानी अर्बन टीमला तर मात्र डॉट बॉल फेकावे लागतील, दबाव प्रस्थापित करावा लागेल, विकेट्स मिळवाव्या लागतील. त्याचवेळी मात्र तो या धावसंख्या तुम्ही बचाव करू शकाल. 11 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता. हो, आणखीन एक अगदी आपण पाहताय बाउन्सरचा वापर केला आहे. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. टेक अप करत असताना बरोबर एक्सटी रक्षकाकडे निघालाय. जयेश यशवंतच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. इथून देखील डॉट बॉलच आपण पाहताय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. 10 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं होणं फार गरजेचे होते. सुरुवातीपासून जर का दबाव झाला असता तर मात्र या धावसंख्येचा बचाव देखील झाला असता, परंतु अक्षयच्याच विरोधामध्ये धावा आल्यात. हो, आणखीन एक जबरदस्त वेगवान पंचांचं फिंगर आहे. बाटची कडा घेतली आहे, पकडली आहे जयेशनं कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. 4था आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या सोमजा 11 सावली टीमला. 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 वरती 4. बारणे तुम्हाला बॅटिंग करायचे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भुतिवली तुम्हाला फिल्डिंग करायचे. चला दोन्ही टीम रेडी राहा. डगआउटच्या बाजूला मोरिया इलेव्हन बारणे प्लीज आपला स्क्वॉड घेऊन या. कॅप्टन विनंती करतो की खेळाडू कक्षाच्या बाजूला या. 8 बॉल मध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 9 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे प्रवीणनं. अगदी त्याच्याकडे 4थं षटक सोपवलं आहे, परंतु जबरदस्त कामगिरी करतो. त्याला देखील माहिती आहे डॉट बॉल जर का आले तरी मॅच अगदी आपण पाहता आमच्या टीमसाठी बनेल आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच मला घेऊन जायचं हे त्याला देखील माहिती आहे आणि तो प्रयत्न इथून मैदानाच्या आतमध्ये करतो. पहिले 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतर 3ऱ्या बॉलवरती विकेट आली. आता 9 बॉलमध्ये 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो, इथून देखील आपण पाहता बॉल अगदी डीपमध्ये चाललाय. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी फक्त बॉल बरोबर खेळत बसले आणि तोपर्यंत धावा इथून मिळाला त्या म्हणजे 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले 32. येणारे बॉल शिल्लक आहेत ते इथून अगदी आपण पाहताय 8 आणि धावा बनवायच्या आहेत ते सोमजाई सावले टीमला 3. ओ, फटका तर लॉप केलाय. फिल्डर आहे, जज करतायत. ओ, जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप. कॅच नाही तर ही मॅच होती. ही कॅच जर का कॅरी झाली असती तर कदाचित या मॅच मध्ये वेगळं चित्र देखील पाहायला मिळालं असतं. परंतु आता येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. समजा 11 सावले टीम 35 धावसंख्येचा पाठलाग करते. 7 बॉल मध्ये 1ची आवश्यकता. हो, वेगवान प्रचंड वेगानं अगोदरच्या बॉलवरती जर का कॅच मिळाली असती तर कदाचित शेवटच्या 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता असते. परंतु त्या कॅचेस ज्या ड्रॉप झाल्यात आणि त्या कॅच ड्रॉप झाल्यानंतर ही मॅचवरची जी पकड आहे ती पूर्णपणे लूज झाली जय भवानी अर्बन टीमकडून आणि आता 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा कारनामे होताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं कडाव टीमचा नितू मालीनं देखील 6 बॉलमध्ये 1 धावसंख्येचं संरक्षण केलं होतं. ते मेडन षटक हाताळून आता तशी गोलंदाजी जय भवानी अर्बन टीमच्या गोलंदाजाला करावं लागेल. खऱ्या अर्थाने या टीमकडे देखील तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत, परंतु आता कोणाकडे ते षटक सोपवलं जाईल आणि 6 बॉलमध्ये ते 1 धावसंख्येचा बचाव करतील. कारण की समोर जर पाहायला गेलं तर तेवढंच कठीण आव्हान आहे ते म्हणजे अमर दुलेचं. तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून उभा आहे. कॅप्टनला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे, बॉलिंग केली आहे. मेडन षटक स्पर्धेतील पहिलं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र 6 बॉल 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग इनवरती तो आहे. चला फिल्डिंगमध्ये थोडासा वेळ कमी घ्या. मॅच क्रुशियल आहे. ओ, इथे पाठीमागे केलाय फील्डर नाहीये. वॅकंड एरियामध्ये बॉल सरळ जाईल. सीमा पार विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार आला अमर धुलेच्या बॅटमधून आणि अजय सर खऱ्या अर्थानं अमर धुले यांच्यासाठी जर ही मॅच त्यांनी फिनिश केली तर कॅश प्राइज होतं. आता ते जे काही कॅश प्राइज आहेत
ते तुम्ही द्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अमर धुले. खरं तर सर हा फटाका सांगतो की आता सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. चला जय हनुमान बुतिवली आपण फिल्डिंगसाठी रवाना व्हा. चला डगआउट आता खाली करा. मोरिया 11 बारने आपण डगआउट मध्ये आसनस्थ व्हा आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सर आपण तिथून अनाऊन्स करा. खूप पैसा माझ्याकडे बघा, ज्याने माझ्याकडे कॅश दिली आहे त्या सगळ्यांना विनंती करतोय की आपण आता ती कॅश आपल्या शुभ हस्ते देण्यासाठी या. मी विनंती करतोय दक्ष जगदीश कोंडिलकर आपण या. स्वप्नील दादा आपण या. अमर नॉट आउट आलाय. भानुदाजी धुळे साहेब आपण या. सगळ्यांचे पैसे आपल्या शुभ हस्ते द्या. एक मिनिट. अमर मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 25 नॉट आउट, बॉलिंग करत असताना 1 मेडन आणि 2 विकेट. तर आपण अमर धुलेला इन्व्हाइट करूया. अमर तू नॉट आउट इनिंग खेळलाय त्यासाठी भानुदासजी धुळे साहेबांचा सुपुत्र याच्याकडून तुला 1000चं वैयक्तिक कॅश प्राइज आधी आम्ही देतोय. त्यानंतर स्वप्नील दलवे आपण आपलं 200 रुपयाचा सगळ्यांनी या जेणेकरून आपल्या शुभाचे कॅश प्राइज. अमर या सगळा पैसा तुमच्यासाठी आहे. आधी आपण विनंती करूया अमर धुलेला. अमर आपण या आधी कॅश प्राइज देऊ. कॅमेरामॅन आपण कॅमेरा इथेच ठेवा. स्वप्नील दलवे आधी आपण स्वप्नील दलवे यांचा 200 रुपयाचा कॅश प्राइज देतोय. अमर हे 200 कॅश प्राइज स्वप्नीलजी दलवे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अनिल कोंडिलकर यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते अमरला. अनिल कोंडिलकर यांच्याकडून 500.